तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आलेलो आहे आंतरवाली गावात. तिथं आपले प्रगतशील बागायतदार मान्य श्री पोपटराव देशमुख यांचं आपण तूर पीक व्यवस्थापन केलेलं आहे. तर त्यांची यशोगाथा आपण आज पाहणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर तुमचं नाव, गाव आणि तुमचा एक उल्लेख सांगा एक शेतकरी मित्रांना आपल्या. माझं नाव आहे पोपट सुभाष देशमुख, राहणार आंतरवाडी, तालुका नेवासा. तर आपल्याला शेतीचा किती वर्षाचा अनुभव आहे? मला शेतीचा 20-25 वर्षाचा अनुभव आहे. हां कारण माझं वय आज 50 वर्ष वय आहे. हां, कारण 25 वर्षापूर्वी मी शेती करतो. बरोबर. हां. आपलं एकूण किती क्षेत्र आहे इथं सगळं टोटल? इथं 24 एकर क्षेत्र आहे सगळं टोटल. आणि आपण तूर किती क्षेत्रावर करतो? 8 एकर तूर करतो मी. हां, हां. हां. आणि बाकी कोणता वाण कोणता असतो? मिडियम 711 वाण असतो. मीडियम 711. हां. कोणत्या कंपनीचा तो? 5-6 जणवाल्याचा राहतो. 5 जण. 5-6 जणवाल्याचा. आणि लागवड कधी करता, कोणत्या 7 जूनलाच लागवड व्हायलाच पाहिजे. हां हां, का 7 जूनची लागवड एकदम उत्तम राहते. मग 7 जूनलाच लागवड करतो मी. बरोबर. आणि बाकी शेतकऱ्यांना पण तुम्ही एक हा 7 जूनलाच लागवड करा, कारण बाकीचं सगळं काम म्हणतो मग 7 जूनलाच लागवड करा. हां हां. लागवडीपूर्वी जमिनीची तयारी कशी करता, मशागत कशी करता? एकदा नांगरट करणं, रोटावेटर मारणं आणि मोठ्या ट्रॅक्टरने सऱ्या पाडून घेणं. हां हां, 7 जूनच्या अगोदर सगळं व्यवस्थित करून घेणं, 7 जूनची वाट बघणं, बरोबर. तरी त्याच्यात आपण टोकन पद्धतीनं तूर लावून घेणं. हां. आणि एक 7 जूनच्या आधी एक बियाणं आणल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया वगैरे कशी करता? टायकोटर्मामध्ये आपण ते भिजून घ्यायचं हां आणि काही बुरशीनाशक म्हणतो M45 काही कुठलं असू द्या हां हां, त्यात मिक्स करून घ्यायचं आणि टोकन पद्धत करून घ्यायचं. फक्त ट्रायकोडर्मा पाण्यात मिसळता का? त्यात काही गुळ वगैरे काही टाकतो? गुळ बिळ काय असतं, चुना बिना थोडंसं काही ते आता ते अलग अलग काही. आदल्या रात्रीच भिजायला घालायचं ना? हा आदल्या रात्री भिजू घालायचं, कोरड्याच्यात करायचं. अंतर किती ठेवतं तरी? तुरीचं माझं अंतर आहे 8 फूट अंतर आहे आणि 8 बाय 1. 8 बाय 1. हा हा म्हणजे ते तुम्ही वैयक्तिक ट्राय करून केलेलं नाही हा का? हा. मी अलग अलग अनुभव प्रयोग तुमच्या. केले. असं 1 फूट का? असं 1 फूट आणि असं असं 8 8 फूट. फूट. हा 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 हा. अलग अलग पद्धतीने मी तुरीचं उत्पन्न घेतो. मला यंदा चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे. तुमचं दरवर्षी तुरीचं उत्पन्न चांगलंच असते, पण त्याबद्दल काही शेतकऱ्यांना काही अनुभव सांगा. तुमचं खत व्यवस्थापन म्हणा, पाणी व्यवस्थापन म्हणा, याबद्दल काही. तुरीबद्दल सांगायचं म्हणजे प्रत्येकाने तुरीमध्ये मिक्स पीक नको आहे बी, सगळ्यात महत्वाचं. आंतरपीक नको नको आंतरपीक नकोयचे. आणि तुरीचं जेवढं अंतर ठेवतं का हां, तेवढं निश्चित चांगला फायदा आपल्याला भेटू शकतो. बरोबर. कारण जेवढं स्पेसिंग जास्त बेसून तेवढा हवा मोकळी खेळली खेळली बरोबर, पाहिजे. हा. म्हणजे बुडापासून शेंगा लागत्या बुवा. हा, बरोबर. हा. आणि तुम्ही दाट जर केलं तर नुसतं शेंड्यालाच शेंग लागते त्याचं. हा हा, बरोबर. आणि किडींचा काही रोगांचा प्रादुर्भाव असतो तुरीवर? किडींचा हे कीटकनाशक होते ना, आळ्या भरते पडत्या, मग हा. त्याला हे कोराजन मारायचं. कोराजन, एक अजूक कॅनॉन वगैरे काही? कॅनन बिनन असं म्हणजे अलग अलग कीटकनाशक मारायचे बुवा आता ते. किडींवर आणि किडींवर, रोगांवर रोगांवर. जसं असेल त्याच्यावर जसं असेल depend. तसं, बरोबर. जसं असेल तसं. मग तुम्ही एक नवीन प्रयोग केलता पाणी व्यवस्थापनासाठी, म्हणजे यावर्षी पाऊस जास्त झाला त्यासाठी एक तुम्ही त्या केलं मी होतं. सगळ्या वावराला चर खांडले त्या यंदा चालू झाला. हा हा. म्हणजे वावराच्या सगळ्या यांना चर आहे माझी, त्याच्यामुळे ते पाणी सगळं जिरून गेलं ते. किती खोली घेतली होती तरी? 4 फूट खोली होती ती. 4 फूट खोली. 4 फूट खोली. त्याचा निश्चितच फायदा झाला. निश्चितच फायदा झाला. अजिबात एक झाड सुद्धा आमचं गेलेलं नाही त्याच्यामुळे. म्हणजे तुम्ही बी शेतकरी मित्रांना सांगू हा. इच्छिता चर घ्या. किती पाऊस येऊ द्या, अजिबात घ्यायचं नाही. फक्त तुम्ही चर खांद्याच्या एकरी किती ते, समजा हेक्टरी किती असत सर? एक 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 हेक्टरी वावराला चौ बाजून राऊंड मारायचं. फक्त आपण कंपाऊंड सारखं बरोबर मारायचं. गोल मारायचं गोल मारायचं. जेवढं क्षेत्र आहे तेवढं कंपाऊंड म्हणजे कंपाऊंड मारायचं याचं चराचं. चराचं. 4 फूट खोली. म्हणजे आपल्याला बघा अंदाजे बघा आता, म्हणजे उदाहरण एका साईडनं पाऊस म्हणजे एका साईडनं पाणी येतं बा, त्या साईडनं घ्यायचं. ज्या साईडनं साईडला आपल्याला डाळ आहे त्या साईडला चर हा, घ्यायचा. त्या साईडनं घ्यायचं बा. बरोबर बरोबर. तूर पिकाची अशी चांगली वाढवण्यासाठी काही विशेष तुम्ही प्रयत्न केले का? काही टॉनिक मारायचं. शेंडे कट केले ते मी 4 वेळेस शेंडे कट केले. एक शेंडा कट केला का त्याच्यानंतर 4 फांद्या फुटते का बा. खालून? हा. बरोबर. मेन शेंडा कट केला का त्याला 4 फांद्या फुटत्या. किती दिवसांनी शेंडा कट? पहिला शेंडा 30 दिवसांनी करायचा, हा. दुसरा 60 दिवसांनी करायचा, तिसरा 90 दिवसांनी करायचा. 30 दिवसात फार एक महिन्याच्या अंतरावर तुमची शेंडे कट करण्याचे. तुम्ही एक नवीन प्रयोग केला होता, म्हणजे नाही का, औषध मारण्यासाठी बैलगाडीचं काय? हा, ते एक जुगाड बनवलं होतं मी साधं म्हणजे कमी खर्चात एक जुगाड बनवलं होतं. ते आपलं बैलगाडीच्या थोडशा टांग्यात टाकी ठेवली आणि पंपाने मारलं होतं. म्हणजे कमी कष्टात जास्त उत्पन्न, म्हणजे कष्ट कमी घेऊन. कष्ट कमी घेऊन जुगाड केला होता तुम्ही. जुगाड केला होता. आपलं किती उत्पादन मिळालं होतं मागच्या वर्षी? आपल्याला मागच्या वर्षी मला 16 क्विंटल पर्यंत मिळालेलं आहे. 16 क्विंटल. हा हा हा. म्हणजे पराक्रमी उत्पन्न होतं पराक्रमी इथल्या उत्पन्न मिळालेलं आहे मला. म्हणजे तुम्हाला एवढं ते आपल्या KVK मध्ये पण सत्कार हा, हा. मिळालेला माझ्या म्हणजे यंदा मला याचा फायदा सुद्धा भेटला नाही. कशाचा?
नुकसान भरपाईचा फायदा सुद्धा भेटला कारण माझं पिकच गेलं नव्हतं ना. बरोबर. कारण मी छाती पण सांगतो आजही मला रुपये मिळाला नाही कारण माझं पिकच गेलेलं नाही त्याच्यात. तुम्ही व्यवस्थापन पण तसं केलं होतं. हा 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 हा. आणि किती दर मिळाला आपल्याला त्या पिकाला? आता सध्याला मी 8,000 सध्या आजही चालू आहे बाजार मला. म्हणजे मला 16 क्विंटल गुणले 8 किती होते 16,000 अंदाजे 8,80,000 ते 28 हा 1,30,000 पर्यंत उत्पन्न मला मिळत होतं तुरीचं एकरी. एक. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला वाटतं की तूर मूग असे पिकांमुळं आपल्या शेतकरी मित्रांना जास्त फायदा होत नाही, पण असे जर तुम्ही काही नवीन नवीन तंत्रज्ञान वापरून असे शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन जर हे केलं, चांगलं पीक घेतलं, तर नक्कीच तूर मूग आणि अशा कडधान्य पिकांमध्ये पण भरपूर फायदा मिळतो आणि नक्कीच शेतकऱ्याला 4 पैसे वर्षाकाठी मिळतात. आता तुम्ही एक शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही या तूर पिकातून काय अनुभव घेऊन इतर शेतकरी मित्रांना एक काय सल्ला द्याल आपला? कारण 6 महिन्यात तुम्हाला 1.5 लाखाचं कोणतंच पीक देऊ शकत नाही, बरोबर. ऊस सुद्धा देऊ शकत नाही. कारण ऊसाला 12 महिने पाणी भरावं लागतं. बरोबर. केळी फिळी दुसरा पीक डाळिंब त्याला एवढे खर्च करावा लागतो. सगळ्यात कमी खर्चात म्हणजे आर्थिक बजेट एकदम कमी 0 बजेटमध्ये आहे शेती. बरोबर. हा 200-300 रुपयाचं बियाणं भेटतं तुरीचं बियाणं, 200-300 बियाणं भेटतं. 2,000चं कमीत कमी 4-5 हजाराचं खतामध्ये सगळं म्हणजे 10,000 खर्च सगळं होऊ शकतं एकरी तुरीचं. 1,40,000 रुपये प्रॉफिट राहतो. हा हा. म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळणारे फक्त तूर वाणे म्हणजे तुरे पीक आहे. बाकीच्या पिकांना जवळजवळ 3रा हिस्साने खर्च करावा लागतो. बरोबर. तुम्ही पार वर्षी जरी 30,000 रुपये खर्च धरला तरी 1 लाख रुपये निव्वळ नफा आपल्या शेतकऱ्याच्या तुरीमध्ये मिळू शकतो, दुसऱ्या कोणत्याच पिकामध्ये मिळू 6 शकतो. महिन्यात 6 महिने. त्यावर कीड रोग असे जरा प्रादुर्भाव पण कमी असेल. हा काही नाही एवढं काही नाही, अंतर ठेवलं तर रोग म्हणजे सुद्धा कमी होतो. हा, बरोबर. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद. तुमची मोलाची माहिती नक्की शेतकरी मित्रांना बरं. फायद्याची ठरेल. नमस्कार.